नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविडच्या पॅन्डेमिक काळात संपूर्ण जगाचे शालेय शिक्षण थांबलेले असताना शिक्षणाची चळवळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने रोज या प्रकल्पाची निर्मिती केली. रोज म्हणजे आपले गुलाबाचे फुल नव्हे, तर रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन हा प्रोजेक्ट संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा द्वारे इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे हा उदात्त हेतू. मायसेल्फ शंकर रंगराव कापरे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा. माय क्वालिफिकेशन इज MSc B.Ed DSM. मी प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी कोविड महामारीच्या काळात स्वतःची काळजी घेऊन इयत्ता 10वीच्या मूल्यमापनाचे सर्व निकष पूर्ण करून उत्तीर्ण झाले आहेत व इयत्ता 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यांनी इयत्ता 8वी 9वी व 10वी या इयत्तेमध्ये सायन्स या विषयांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या 3 विषयांच्या घटकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामधील काही घटकांचे कोरिलेशन इयत्ता 11वी मधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांच्या घटकाशी आहे. ते पुढील प्रमाणे पहा. तर इयत्ता 8वी मध्ये ची ही अनुक्रमणिका दिलेली आहे. यामध्ये इयत्ता 8वी मध्ये आपण रसायनशास्त्राचे काही घटक पाहिले. यामधील घटक नंबर 5 पहा. इनसाइड दी ॲटम हा एक रसायनशास्त्रातलाच घटक आहे. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 6 पहा, कंपोजिशन ऑफ मॅटर. हा पण तुम्ही आता 11वी मध्ये शिकणार आहात. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 12 इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेसेस. हाही तुम्ही चॅप्टर 12वी मध्ये शिकणार आहात. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 13 केमिकल चार्ज अँड केमिकल बॉन्ड. हे एवढे चॅप्टर तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकलेला आहात. त्याचाच पुढील भाग इयत्ता 11वी व 12वी मध्ये शिकणार आहात. तसे आता 9वी मध्ये कोणते चॅप्टर शिकले जातात. इयत्ता 9वी मध्ये याच्यामध्ये चॅप्टर नंबर 5 ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स हाही चॅप्टर तुम्हाला झालेला आहे. याचा स्टडी तुम्ही इयत्ता 12वी मध्ये करणार. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 13 कार्बन अँड ए इम्पॉर्टंट एलिमेंट. हा तर आपल्याकडे ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी असते सगळे 11वी 12वी ती कार्बनला रिलेटेड आहे. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 14 सबस्टन्सेस इन कॉमन यूज. म्हणजे आता तुम्ही 11वीला किंवा 12वीला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा चॅप्टर शिकणार आहात. त्याच्यामध्ये ह्या घटकांचे काय आहे अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे पहा इयत्ता 10वी मध्ये. तर 10वीला तुम्हाला 2 पेपर होते, पेपर 1 आणि पेपर 2. याच्यामध्ये पेपर फर्स्ट मध्ये केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स हा 10वी मध्ये तुम्ही 3 नंबरचा चॅप्टर झालाय पहा. हा तुमचा 3rd नंबरचा चॅप्टर. त्याच्यानंतर 4th मेटॅलर्जी. आता मेटॅलर्जी हा 8 नंबरचा चॅप्टर पहा. मेटॅलर्जी याचा स्टडी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता या चॅप्टरचा तुम्ही काय केलंय 8वी 9वी 10वी मध्ये तिन्ही विषयांचा पण काय कोरिलेशन आहे. ते फक्त आता आपल्याला फक्त केमिस्ट्री या विषयाशी निगडीत घटकांचाच अभ्यास पाहायचा आहे. तर आता याच्यानंतर आपण इयत्ता 11वी मध्ये काही घटक आहेत पहा. तर या प्रत्येक विषयाची आता 10वीला कसं तुम्हाला फक्त 100 मार्काचा सायन्सचा पेपर होता. पण आता तसं असणार नाही. भौतिक मार्क 100 मार्क, रसायनशास्त्र 100 मार्क, त्याच्यानंतर जीवशास्त्राचा पेपर 100 मार्क. म्हणजे प्रत्येक विषयाला इथं किती असणार आहेत 100 मार्क. हे तुम्ही पेपर 1 आणि 2 मध्ये काय केलं होता शिकलेलं. तसंच याचा अभ्यास करत असताना रसायनशास्त्राचा जर आपण विचार केला तर रसायनशास्त्र हा 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये थेअरी 70 मार्काची व प्रॅक्टिकल 30 मार्काची असे एकूण
100 मार्क असणार आहेत आणि या प्रत्येक पेपरचे चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिले आणि परीक्षा जरी तुमची 70 मार्काची थेरीची परीक्षा असली तरी क्वेश्चन पेपर सेट होत असताना क्वेश्चन पेपर हा 98 मार्कचा सेट होत असतो आणि त्यामध्ये काय होतं विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन असे डिस्ट्रीब्युशन केले असते आणि त्या सर्व चॅप्टरची इयत्ता 11 मधील चॅप्टरचे डिस्ट्रीब्युशन आपण पाहणार आहोत पहा. तर आता ही काय इयत्ता 11वी मध्ये रसायनशास्त्र या विषयाची काय आहे अनुक्रमणिका दिलेली. आता याच्यामध्ये पहा दिलेले आहेत काय सिरियल नंबर आहेत, चॅप्टरचे नाव दिलेले आहेत, त्याच्यानंतर काय कंपल्सरी मार्क्स आणि मार्क्स विथ ऑप्शन. म्हणजे जर तुमचा पेपर 70 मार्काचा असेल तर तुम्ही फक्त 70 मार्काची आन्सर्स लिहायचे असतात पण त्या पेपरमध्ये 98 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला विचारले असतात म्हणजेच मार्क्स विथ ऑप्शन आणि हे काय मार्क्स विदाउट ऑप्शन. आता पहिला चॅप्टर कोणता आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. याला पहा डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये कसं आहे कंपल्सरी मार्क्स 3 व मार्क्स विथ ऑप्शन 5. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री कंपल्सरी मार्क्स असणार 4 मार्क्स विथ ऑप्शन 6. त्याच्यानंतर सम अनालिटिकल टेक्निक्स 2 मार्क आणि मार्क्स विथ ऑप्शन 3 मार्क्स. त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम. हा तुम्ही 8वी मध्ये शिकला होता की इनसाइड द ऍटम हा तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी करायचा आहे. मार्क्स कंपल्सरी मार्क आहेत 5 आणि मार्क्स विथ ऑप्शन 7. त्याच्यानंतर फिफ्थ केमिकल बॉन्डिंग याच्यामध्ये रिॲक्शन वगैरे सर्व येतात बॉन्डिंगचे प्रकार येतात मार्क्स विथ कंपल्सरी मार्क 6 मार्क्स विथ ऑप्शन 8. त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन याच्यामध्ये कंपल्सरी मार्क्स 3 आणि मार्क्स विथ ऑप्शन 4. त्याच्यानंतर 7 नंबर चॅप्टर मॉडर्न प्रोडक्ट टेबल हा तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये पण शिकलेला आहे पहा प्रोडक्ट टेबल कंपल्सरी मार्क असणार 4 मार्क्स विथ ऑप्शन 6. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड हाही प्रोडक्ट टेबलचाच भाग आहे याच्यामध्ये मार्क्स विथ ऑप्शन मार्क्स कंपल्सरी मार्क 4 आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 6 आहेत. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15 म्हणजे हा पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 6 आणि 8. त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर 4 आणि 6. त्याच्यानंतर ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्स 3 अँड 4 मार्क्स. त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम याच्यामध्ये 6 आणि 8 मार्क्स. न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी 3 अँड 4 आणि सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री 6 अँड 8 मार्क्स. त्याच्यानंतर हायड्रोकार्बन्स म्हणजे तुमचे सगळे कार्बन कंपाऊंडची केमिस्ट्री असते ती 8 आणि 11 मार्क्स. आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ 3 अँड 4 मार्क्स. हे असे चॅप्टर वाईज काय असणार आहेत क्वेश्चन असणार आहेत तुमचे आणि या क्वेश्चनचे तुम्हाला काय करायचे असतात आन्सर लिहायचे असतात. अॅन्युअलचा जो पेपर असतो तो हा जे तुमचे 16 चॅप्टर आहेत या सर्व चॅप्टरवरती काय केले असतात क्वेश्चन विचारले असतात आणि त्यापैकी जे 98 मार्कापैकी तुम्हाला फक्त 70 मार्काचीच काय करायचे असतात उत्तरं लिहायचे असतात. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय जो 11वी मध्ये जो पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरकडे आपण आता वळणार आहोत. तर हा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आता चॅप्टरच नाव काय दिलंय पहा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री म्हणजेच काय केमिस्ट्रीमध्ये रसायनशास्त्रातल्या मूळ संकल्पना हे आपल्याला पाहिजे. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे पहा पहिला म्हणजे इंट्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे मॅटर कशाला म्हटलं जातं. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्याच्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स म्हणजे वेगवेगळे जे लॉज आहेत त्याचा म्हणजे कोणतेही कंपाऊंड फॉर्म होत असताना हे काय करतात लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन फॉर्म केलं. त्याच्यानंतर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी ॲटॉमिक अँड मोलिक्युलर मासेस मोल कन्सेप्ट अँड मोलर मासेस मोल्स अँड गॅसेस या एकूण हे एवढे पॉइंट या चॅप्टर मध्ये काय केले आहेत इन्क्लूड केले आहेत आणि आपण आता प्रत्येक पॉइंटचा स्टडी करायचा 1 बाय 1 काय करत जायचं स्टडी करायचं. तर पाहता आपल्याला पुढे ही केमिस्ट्री
आता हे सगळे केमिस्ट्रीमध्ये लागणारे स्ट्रक्चर्स आहेत, वेगळी टेट्राहायड्रो वगैरे हेक्सिमेशन लागणारे अपॅरेटस आहेत, हे लॅबमध्ये लागतात. हे सर्व काय ब्युरेट पिपेट ह्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहेत. आता पुढे पहा, तर आता आपल्याला पहिला सुरुवात पाहिजे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री. केमिस्ट्री या विषयाची आपल्याला डेफिनेशन पाहिजे. तर केमिस्ट्रीची डेफिनेशन पाहत असताना फक्त तुम्हाला 4 गोष्टी माहिती असल्या तर केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहिता येते. तुम्हाला सायन्सची डेफिनेशन झाली असेल, म्हणजे तुम्ही काय 8वी 9वी 10वी पासून सायन्सचा स्टडी करताय. आता 11वी मध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये चॅप्टरचं नाव काय होतं आपलं, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. याच्यामध्ये आपल्याला केमिस्ट्रीची डेफिनेशन पाहिजे आहे. पहा केमिस्ट्री म्हणजे काय. पहा, केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ सायन्स which deals with study of structure, properties, composition and transformation of the matter is called as a chemistry. आता 4 वर्ड कोणते सांगितले पहा मी, कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर. आता कंपोजिशन म्हणजे पहा, आपण तुम्ही घरात यूज करता ते कॉमन सॉल्ट म्हणजे मीठ. आता याचा केमिकल फॉर्म्युला काय, NaCl. म्हणजे NaCl म्हणजे कॉमन सॉल्ट कशापासून बनलंय, सोडियम आणि क्लोरीन पासून बनले. हे त्याचं काय झालं, कंपोजिशन. असं प्रत्येक घटकाचं काय असतं, कंपोजिशन, याचा स्टडी केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर स्ट्रक्चर. आता तुम्ही NaClचं स्ट्रक्चर ही स्टडी केलेलं आहे. तर या NaClचं ज्याला स्ट्रक्चर फॉर्म होतं 3 लेअर मध्ये स्ट्रक्चर पहिला असे पहा, each sodium atom is surrounded by 6 chloride atom and each chlorine atom is surrounded by 6 sodium atom and vice versa. म्हणजे एका सोडियमच्या भोवती 6 काय असतात, क्लोरीनचे ॲटम असतात, किंवा एका क्लोरीन भोवती काय असतं, 6 सोडियमचे ॲटम असतात. असं त्याचं स्ट्रक्चर असतं. असं प्रत्येक कंपाऊंडचा काय असतो, स्ट्रक्चरचा स्टडी केमिस्ट्रीमध्ये. आता प्रॉपर्टीज. जर आपण सॉल्ट घेतला तर सॉल्टची आपण टेस्ट करतो, तर काय लागतं, सॉल्टी लागतं, खारट असतं ते. असे प्रत्येक गोष्टीला काय असतं, प्रॉपर्टीज आल्या. त्याच्यानंतर प्रॉपर्टीमध्ये काय फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी येतात. प्रॉपर्टीज मध्ये काय होतं, जर तुम्ही मीठ बघितलं त्याचा कलर येतो, कलर काय व्हाईट कलर दिसतो. त्याच्यानंतर ते वॉटरमध्ये ऍड केलं तर काय होतं, सोल्युबल होतं. ह्या सगळ्या काय झाल्या प्रॉपर्टीज, म्हणजे त्याचे गुणधर्म. आपण आता NaClच्या प्रॉपर्टी झाल्या. तसंच मॅटर. आता कोणताही सबस्टन्स असतो त्याचं एका सबस्टन्स मधून दुसऱ्या सबस्टन्स मध्ये कन्वर्ट केलं जातं, त्याला काय म्हणतात, ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जर केमिकल रिएक्शनची तुम्ही डेफिनेशन बघितली तर इयत्ता 11वी मध्ये किंवा तुम्ही 10वी बघितलं, वन सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू न्यू सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ए केमिकल रिएक्शन. ज्याला केमिकल रिएक्शन मध्ये सबस्टन्स काय होतो, चेंज होतो, त्याच्या मूळच्या प्रॉपर्टी कम्प्लिटली काय झाल्या असतात, बदलल्या असतात, चेंज झाल्या. तर ही काय झाली केमिस्ट्रीची डेफिनेशन. म्हणजे केमिस्ट्रीची डेफिनेशन पहा काय सांगितलं, केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज ए केमिस्ट्री. ही केमिस्ट्रीची काय झाली डेफिनेशन. याच्यावरती क्वेश्चन कसं येतं, डिफाईन केमिस्ट्री. आता ही केमिस्ट्रीची डेफिनेशन झाली, साधी सिंपल डेफिनेशन आहे. याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस कोणकोणत्या आहेत, तर आपल्याला पुढे काय बघायचे आहेत, केमिस्ट्रीच्या ब्रँचेस. नेचर ऑफ केमिस्ट्री मध्ये ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. आता ही केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस दिलेल्या आहेत. तर आपल्याला जनरल केमिस्ट्री ज्याला म्हटलं जातं, केमिस्ट्रीमध्ये मेनली जनरल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये काय असतं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड फिजिकल केमिस्ट्री. या 3 गोष्टी एकत्र केल्या की त्याला काय म्हणतात, जनरल केमिस्ट्री. आता ही केमिस्ट्रीची आपण डेफिनेशन बघितलेलीच आहे. आता या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस याच्यापेक्षाही भरपूर ब्रँचेस आहेत, पण इथं तुम्हाला आता मी 5 ब्रँचेस दाखवलेले आहेत. पहिली कोणतीही ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, जे डेफिनेशनचा प्रत्येक डेफिनेशनचा एक साचा ठरला असतो, त्यामध्ये फक्त काय ठराविक वर्ड तुम्ही काय करायचे असतात, ऍड करायचे असतात. प्रत्येक ब्रँचची काय होते, डेफिनेशन तयार होत असते. आता याच्यामध्ये पहा, केमिस्ट्रीची डेफिनेशन तुम्हाला झालं, केमिस्ट्रीचं काय म्हणतो आपण, ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ
मग ते 4 शब्द आले, कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर. याला म्हणतो केमिस्ट्रीची आपण काय म्हणलो डेफिनेशन. तसंच ब्रँचेसच्या डेफिनेशन सांगत असताना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जर डेफिनेशन तुम्हाला सांगायचं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with study of carbon and carbon compounds. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाचा स्टडी करते? फक्त कार्बन आणि कार्बन कंपाऊंड्स. त्याला म्हणतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता याच्यानंतर सेकंड जी ब्रँच आहे तुमची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता याच्यामध्ये काय होतं? कार्बन आणि कार्बन कंपाऊंड सोडून जे मेटल त्याचा काय केला जातो? स्टडी केला जातो. जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of other metals and non-metals other than carbon. कार्बन सोडून जे मेटल्स आणि नॉन मेटल आहेत त्याचा स्टडी कुठचा केला जातो? ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यानंतर फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्री डेफिनेशन फॉर्मॅट तोच असणार आहे. काय? केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ. याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो? लॉज, जे काय असेल सगळे लॉज. त्याच्यानंतर एनर्जी चेंजेस, एनर्जी सबस्टन्स मध्ये कशी चेंज होते, वेगवेगळे स्ट्रक्चर्स, त्याच्यानंतर केमिकल सिस्टीम, या सगळ्यांचा स्टडी कशामध्ये केला जातो? फिजिकल केमिस्ट्री. हे 3 झालेला काय म्हणतात? तर जनरल केमिस्ट्री. त्याच्यानंतर अनालिटिकल केमिस्ट्री ही एक चांगली ब्रँच आहे. या ब्रँचचा कशामध्ये यूज केला जातो? तर इंडस्ट्रीमध्ये फार यूज केला जातो. अनालिटिकल केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ. कशाचा स्टडी केला जातो? सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. या 4 गोष्टींचा याच्यामध्ये काय केला जातो? स्टडी. कोणती जरी इंडस्ट्री घेतली तर त्याच्यामध्ये काय असतं? क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं. त्याच्यामध्ये काय केलं? सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह अनालिसिस केलं जातं. आणि मग हे काय असते? अनालिटिकल केमिस्ट्री, वन ऑफ द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. त्याच्यानंतर इथे काय? बायोकेमिस्ट्री. दिस इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. आता जो 7च्या आपण सांगितलंय त्याच पद्धतीने काय? बायोकेमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ. काय येणार आहे? केमिकल चेंजेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग सिस्टीम. म्हणजे जिवंत प्राणी असतील कोणते, म्हणजे झाडं, फुलं असतील, पानं असतील, आपण स्वतः असो, याच्यामध्ये काय जे केमिकल चेंजेस होतो त्याचा स्टडी कुठे केला जातो? तर बायोकेमिस्ट्री. याच्या व्यतिरिक्त पण काही ब्रँचेस आहेत. आता मी तुम्हाला कोणत्या डेफिनेशन सांगितल्या? ऑर्गॅनिक केमिस्ट्री सांगितली, इनऑर्गॅनिकची डेफिनेशन सांगितली, फिजिकल केमिस्ट्री सांगितली, अनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री. याच्या व्यतिरिक्त पण पॉलिमर केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर केमिस्ट्री आहे, ऍग्रिकल्चर केमिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे. या सगळ्या केमिस्ट्रीच्या काय आहेत? ब्रँचेस आहेत. आता ह्या केमिस्ट्रीचा जर आपण स्टडी करत असताना हा केमिस्ट्री सब्जेक्टचं महत्व काय आहे ते जर आपल्याला पाहायचं असेल तर पुढे येतात. इथे हे काय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री पहा, इनऑर्गॅनिक, अनालिटिकल, बायोकेमिस्ट्री कसे चेंज होतात त्यात मी सांगितले. त्याचे काय थोडं डायग्राम. आता पहा केमिस्ट्री. पुढचा एक क्वेश्चन विचारला जातो, बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन विचारतो. केमिस्ट्री इज कॉल्ड ऍज ए सेंट्रल सायन्स. एक्सप्लेन केमिस्ट्री इज ए सेंट्रल सायन्स. या केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स. जर तुम्ही डायग्राम बघितली, हे चित्र जर बघितलं, या चित्राच्या सेंटरला काय दिसते? केमिस्ट्री लिहिलंय आणि प्रत्येक एरो दाखवलाय. त्या एरोवरती काय दिलंय? तिकडे दिलंय फिजिक्स दिलंय, इथं बायोकेमिस्ट्री आहे, इथं बायोलॉजी आहे, इकडे मेडिसिन दिसतंय, इकडे जिओलॉजी दिसतंय, इथं ॲस्ट्रॉलॉजी दिसतंय, इकडे प्लांट सायन्स दिसतंय, म्हणजे बॉटनी, झोलॉजी, या सगळे विषय, म्हणजे मॅथमॅटिक्स पण आहे. म्हणजे या केमिस्ट्रीला काय म्हणतात? सेंट्रल सायन्स. का केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स म्हणत असेल? द नॉलेज ऑफ केमिस्ट्री, द नॉलेज ऑफ केमिस्ट्री इज अ रिक्वायर्ड ऑर इसेन्शियल टू डेव्हलपमेंट दी अदर सब्जेक्ट. म्हणजे इतर सब्जेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी केमिस्ट्रीच्या नॉलेजचा काय केला जातो? यूज केला जातो. म्हणून केमिस्ट्रीला काय म्हणलं जातं? सेंट्रल सायन्स. ही केमिस्ट्री बऱ्याच वेळेला क्वेश्चन असतो का? एक्सप्लेन व्हाय केमिस्ट्री इज कॉल्ड ऍज ए सेंट्रल सायन्स. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स बिकॉज इट्स नॉलेज इज युजफुल टू डेव्हलपमेंट ऑफ दी अदर सब्जेक्ट. याला काय म्हणतात? सेंट्रल सायन्स. आता याच्यानंतर आपण पुढचा पार्ट काय आहे? आता आपल्याला काय
मॅटर कशाला म्हटलं जातंय? आता मॅटर साधी गोष्ट आहे, कोणती जरी वस्तू असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मॅटर. मग या मॅटरची जर आपल्याला डेफिनेशन पाहायची असेल तर मॅटरची डेफिनेशन काय असतं? सबस्टन्स विच ऑक्युपाय स्पेस हॅव्हिंग मास. म्हणजे कोणतीही वस्तू असेल जी जागा व्यापते आणि त्याला वजन असतं त्याला काय म्हणतो आपण? मॅटर. म्हणजे मॅटरची डेफिनेशन काय पहा, व्याख्या काय सांगली? मॅटर द सबस्टन्स विच ऑक्युपाय स्पेस हॅव्हिंग ए मास इज कॉल्ड ॲज ए मॅटर. ही काय तुमची मॅटरची डेफिनेशन. त्याच्यानंतर आपला काय मॅटरचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे. आपण मॅटरचं जर क्लासिफिकेशन पाहायचं असेल तर मॅटर दोन सबस्टन्स मध्ये काय केलेलं आहे? डिव्हाइड केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय पहा, दोन, एक काय मॅटर क्लासिफिकेशन पाहायच्यामध्ये हा प्युअर सबस्टन्स आणि इम्प्युअर सबस्टन्स. आता प्युअर सबस्टन्स कोणाला म्हणायचं आणि इम्प्युअर सबस्टन्स कोणाला म्हणायचं? जर प्युअर सबस्टन्स असतात हे काय असतात? याच्या डेफिनाइट केमिकल प्रॉपर्टीज असतात. या सबस्टन्सच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या काय असतात? डेफिनाइट केमिकल कंपोजिशन असतं आणि प्रॉपर्टी ज्या असतात काय? सेम प्रॉपर्टीज. म्हणजे ह्या डेफिनाइट केमिकल कंपोजिशन अँड सेम प्रॉपर्टीज. आता जर तुम्ही ते इम्प्युअर सबस्टन्स मध्ये आला, मिक्सचर मध्ये आला, तर याचं काय असतं? नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन अँड नो डेफिनाइट प्रॉपर्टी. याचं जे मिक्सचर असतं याच्यामध्ये डेफिनाइट काय असत नाही, केमिकल कॉम्पोजिशन पण असत नाही, त्याला नो डेफिनाइट प्रॉपर्टीज. बरोबर, याच्या अपोजिट. आता प्युअर सबस्टन्स काय केलाय? परत डिव्हाइड केलाय एलिमेंट आणि कंपाऊंड. आता एलिमेंट माहिती आहे तुम्हाला, पिरियोडिक टेबल मध्ये एकूण एलिमेंट किती आहेत? 118 एलिमेंट्स आहेत. आता त्या एलिमेंट कोणाला म्हणायचं? तर त्याची डेफिनेशन पहा. एलिमेंट कोणाला म्हणायचं? द सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस. म्हणजे ज्या सबस्टन्स काय होत नाही, कॅनॉट बी ब्रोकन इन टू सिम्पलर सबस्टन्स. साध्या सबस्टन्स मध्ये काय होत नाही? डिव्हायडेशन होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. आता कंपाऊंड कोणाला म्हणायचं पहा. कंपाऊंड असतं त्याचं काय असतं? जे कंपोजिशन असतं हे काय असतं? फिक्स असतं आणि हा काय होत असतो? ब्रेक होतो. बाय केमिकल प्रोसेसने याला ब्रेक केलं तर याचे काय होतात? एलिमेंट तुम्हाला सेपरेट होतात, त्याला कंपाऊंड म्हणतात. आता याच्यानंतर हे एलिमेंट म्हणलं तर भरपूर एलिमेंट पाहिजे. एक्झाम्पल याची दिलेले आहेत, कॉपर आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन. तसं कंपाऊंड कोणतं आहे? वॉटर, आपलं शुगर, सॉल्ट, मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, ही सगळी त्याची काय एक्झाम्पल आहे. आता परत हे इम्प्युअर सबस्टन्सेस म्हणजे मिक्सचर आहेत. याचे परत काय दोन टाईप आहेत, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. आता होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर कसं ओळखायचं? ज्या वेळेला तुम्ही काय घेतलं, जर ग्लास भरून काय घेतलेला आहे, दूध घेतलं आणि त्यात अर्धा कप पाणी टाकलं, तर तुम्हाला दूध आणि पाणी वेगळं दिसतं का? तर तसे ते दिसत नाही, तर एकसारखं दिसतं. म्हणजेच काय असतं? युनिफॉर्म कंपोजिशन जास्त असतं, त्याला काय म्हणतात? होमोजिनियस मिक्सचर. आणि हेट्रोजिनियस म्हणजे पाणी आणि ऑइल एकमेकांमध्ये मिक्स होतात का? तर मिक्स होत नाही. म्हणजे नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. म्हणजे याच्यामध्ये काय होतात? दोन सेपरेट लेअर दिसत असतात. किंवा सॉलिड मध्ये घ्यायचं तर काय, सँड आणि शुगर मिक्स केली तर काय वेगवेगळे सेपरेट दिसत असतं. आता याचे एक्झाम्पल पहा. होमोजिनियसचं काय, आपल्या शुगर वॉटरमध्ये ऍड केलं तर काय होतं? डिझॉल्व्ह होते. किंवा आपला सॉल्ट वॉटरमध्ये ऍड केला तर काय होतं? डिझॉल्व्ह होतं. मग आपल्याला कळतं की यातला शुगर कोणती आहे आणि वॉटर कोणतं आहे? काहीच ओळखून येत नाही. म्हणून हे काय झालं? याचे एक्झाम्पल होम, शुगर प्लस वॉटर, वॉटर प्लस अल्कोहोल, याचे एक्झाम्पल आहे. तसंच इकडे हेट्रोजिनियस साठी पहा, सँड प्लस शुगर आणि वॉटर प्लस ऑइल, हे कशाचे एक्झाम्पल आहेत? इम्प्युअर सबस्टन्स हे. आता याच्यानंतर पुढे आपण आलो तर परत एलिमेंटचे काय झाले आहेत? क्लासिफिकेशन झाले. परत एलिमेंटचं डिवायडेशन या तीन पार्ट मध्ये झालं आहे. मेटल्स, त्याच्यानंतर मेटॅलॉइड्स आणि नॉन मेटॅलॉइड्स, हे काय आहेत? एलिमेंटचे क्लासिफिकेशन. आता मेटल कोणाला म्हणायचं, नॉन मेटल्स कोणाला म्हणायचं आणि मेटॅलॉइड्स. आता या मेटलच्या प्रॉपर्टी पण मॅलेबल. पहिली मेटल इज मॅलेबल. तर मॅलेबल म्हणजे काय होतं? जर एखादा मेटल घेतला आणि त्या मेटलच्या त्याच्यावरती हॅमर केलं तर सीट तयार होतात. लोखंडाच्या मोठमोठ्या सीट असतात. अशा मोठ्याच्या मोठ्या पत्र्यासारखा भाग जर सीट तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात? मॅलेबल. त्याच्यानंतर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय होतं पहा, थिन वायर त्याच्यामधून बाहेर काढली जाते. छोटी छोटी आपल्या अल्युमिनियमची वायर असेल, कॉपरच्या वायर असे असतात,
तशा जर वायर निघत असतील तर त्याला काय म्हणतात, डक्टाईल. म्हणजे ही मेटलची प्रॉपर्टी आहे, मॅलेबल, डक्टाईल. त्याच्यानंतर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यामधून काय होतं, हीट पास होत असते, इलेक्ट्रिसिटी पास होते. आता याची एक्झाम्पल पहा मेटलची, कॉपर, गोल्ड, आयर्न, त्याच्यानंतर आपला ऍल्युमिनियम, ही सगळी काय मेटलची एक्झाम्पल आहे. आता याच्यानंतर नॉन मेटल. नॉन मेटलच्या प्रॉपर्टी काय होतात, बरोबर कशाच्या, मेटलच्या अपोजिट प्रॉपर्टी असतात. म्हणजे नॉन मेटलची पहिली प्रॉपर्टी नॉन मॅलेबल, जे नॉन मेटल्स असतात. आता नॉन मेटल्स मध्ये काय तुमचं ऑक्सिजन वगैरे, कार्बन हे काय येतात, नॉन मेटल येतात. आता हे काय नॉन मॅलेबल, आता म्हणजे काय, याच्यावरती हॅमर केलं तर याच्या सीट वगैरे काय होत नाही, फॉर्म होत नाही, तयार होत. त्याच्यानंतर नॉन डक्टाईल, म्हणजे याच्यापासून वायर फॉर्म करतायत. बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे याच्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट काय होत नाही, ट्रान्सफर होत नाही. याची एक्झाम्पल पहा, सल्फर, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, हे सगळे याची एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते मेटॅलॉइड्स. आता मेटॅलॉइड्स कशाला म्हणलं जातं, मेटॅलॉइड्स म्हणजे काय असतं, मेटल आणि नॉन मेटल या दोन्हीच्या मधले जे काय असतात सबस्टन्स प्रॉपर्टी दाखवतात, त्याला काय म्हणलं जातं, मेटॅलॉइड्स. म्हणजे पूर्ण मेटलच्या पण प्रॉपर्टी नसतात आणि नॉन मेटलच्या पण असतात, या दोन्हीच्या मधल्या प्रॉपर्टी असतात. म्हणजे पहा, शो द सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, म्हणजे याच्या आणि याच्या दोन्हीच्या बरोबर मधल्या प्रॉपर्टी दाखवल्या जातात. आता याची एक्झाम्पल पहा, सिलिकॉन, बोरॉन, आर्सेनिक, या सगळ्या काय आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. म्हणजे पहा, आपण मॅटरचं क्लासिफिकेशन बघितलं, या मॅटरचं क्लासिफिकेशन पाहत असताना पहा, कुठलं आपण मॅटर पासून स्टार्ट केला, याच्यामध्ये मॅटरची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्स, इम्प्युअर सबस्टन्स, त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्सचे काय भेटलं क्लासिफिकेशन, एलिमेंट, कंपाऊंड, परत त्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन झालं मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. तसंच इम्प्युअर सबस्टन्स काय झालं, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं, केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स का म्हटलं जातं, याच्या अगोदर ब्रँचेस पाहिल्या आणि त्याच्या अगोदर डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. म्हणजे आजच्या तासात आपण बघितलं काय, डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री हे एक डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री, त्याच्यानंतर केमिस्ट्री इज कॉल्ड ॲज ए सेंट्रल सायन्स, त्याच्यानंतर मॅटर पाहिला आणि मॅटरचं क्लासिफिकेशन पाहिलं. आणि आज मग आपण इथं थांबूया. आता याच्यावरती काय तुम्हाला मी काय क्वेश्चन देणार आहे, ते तुम्ही क्वेश्चन काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहेत.